जर 6,000 रुपये प्रमाणे जर बघितलं तर 1,084 कोटी रुपये हे जवळपास बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कमी मिळणार आहेत। याच्यामध्ये सगळ्यात मोठा पेरा अंबेजोगाई तालुक्यामध्ये आहे। अंबेजोगाई तालुक्यामध्ये 65% पेरा सोयाबीनचा आहे। जर समजा 6,000 आणि आता मिळणारा 22 याच्यातली जर तफावत बघितली तर 700 कोटी रुपये एकट्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये कमी मिळणार आहेत। हा मतदारसंघ पंकजाताई पालवेचा आहे आणि म्हणून पंकजाताईंनी गेल्या 3 दिवसापासून या सोयाबीनच्या शेतकऱ्याची होणारी लूट स्वतः दिंडीमध्ये पायी चलून हे शेतकऱ्याला सांगत आहेत। मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे सरचिटणीस सगळा पक्ष सोयाबीनवाल्या शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले। सोयाबीनवाल्याला यश मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। भारतीय जनता पार्टीचे तथाकथित शेतकरी नेते उस्मान पाशा पटेल, पंकजाताई पालवे मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी कधीही माफ करू शकणार नाहीत। त्याचे कारण असे, 2012 साली तुम्ही जी शेतकरी दिंडी काढली होती त्या दिंडीची प्रमुख मागणी सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव मिळावा ही होती। परंतु त्यानंतर तुमचे केंद्रामध्ये सरकार आले, ते सरकार कमीत कमी 11 वर्ष त्या सरकारने आता पूर्ण केले आहेत। असे असून तुमची जी प्रमुख मागणी होती तो 6,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मिळालाच नाही आणि तुमची विरोधात असताना जी मागणी होती ती मागणी तुमचं सरकार आल्याच्यानंतर तुम्ही त्या मागणीचा पुरवठा करून ती मागणी पूर्ण करून घ्यायला पाहिजे होती, परंतु तसं काही शेतकऱ्यांना आढळलं नाही। 2025-26 साली सोयाबीनसाठी 5,328चा हमीभाव सरकारने दिला होता, परंतु वास्तव शेतकऱ्यांना 40 ते 42 रुपयांमध्ये सोयाबीन विकावे लागले आणि तुमच्या सरकारने कोणत्याही प्रकारची दखल सोयाबीनच्या शेतकऱ्यांची घेतलीच नाही। वास्तविक सोयाबीनच्या प्लॅन्टचे भाव हे 45-46 रुपये असताना शेतकऱ्यांना भाव मिळणारच किती होता। तर तुमच्या सरकारने सर्व गोरगरीब शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्याच्या नंतर हमीभाव केंद्रे चालू करण्याचा फार्स केला आणि हमीभाव केंद्रे व्यवस्थितरित्या सुरू केलीच नाहीत। मग शेतकऱ्यांचा फायदा होणारच कसा होता? तुम्हाला जर एवढीच काळजी असेल तर सोयाबीन जे व्यापारी खरेदी करतात त्यांना तुम्ही तो भाव द्यावा आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 5,328 रुपये या किमतीत सोयाबीन खरेदी केलं पाहिजे। आता 5,328 हे सुद्धा 6,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमीच भाव आहे, तरीही तो जो भाव तुम्ही दिलाय तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। मग अशा परिस्थितीत तुम्ही तिघेही आज गप्प का? तर याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्यावेच लागेल आणि शेतकरी ते तुमच्याकडून उत्तर घेतीलच। उस्मान पाशा पटेल त्यावेळेस सोयाबीनबद्दल एवढे पोटतिडकीने बोलत होते, परंतु आज ते तसे बोलताना दिसत नाही। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि पाशा पटेल हे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत। मग आता नेमकं कोणतं मूल्य ते हे ठरवतात हे त्यांनी एकदा शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे। उस्मान पाशा पटेल आता सोयाबीनबद्दल अजिबात बोलत नाहीत, आता ते बांबू या पिकाचा प्रचार करत आहेत। मला उस्मान पाशा पटेल यांना सांगायचं आहे की तुम्ही जर एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या तावडीत सापडले तर शेतकरी तुम्हाला तुमचा पाहुणचार फुटक्या बांबूनी करतील असं मला वाटतं। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या नेत्यांवर 420ची कारवाई का करू नये? या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे आणि 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते
माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमच्या याच भाषणाला बळी पडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून मतदान केले आणि महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये तुमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आले. तुमचे सरकार आल्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना जी आश्वासने दिले ती पूर्तता करणे गरजेची होती, परंतु तुम्ही सोयीस्कररित्या शेतकऱ्यांचा मतदानापुरता वापर करून घेतला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला शेतकरी कधीही माफ करू शकणार नाहीत. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान.